वेळचा प्रसंग आहे. सुशीला माता सुदामदेवाला सांगते, ओ मालक ऐका ना, परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही, करा ना परमार्थ, तुमचा जन्म आहे परमार्थासाठी, पण ऐका ना तुम्ही संसारिक आहात, 2 लेकरं आहे तुम्हाला, 4 दिवस झाले चूल पेटली नाहीये. हे बघा, मी तुमची समजूत काढू शकते, तुम्ही माझी समजूत काढू शकतात, पण त्या लेकरांना भूक लागल्यानंतर त्यांना जेवण पाहिजे, तर त्यांना त्यांची समजूत मी कशी काढायची. जरी झाला संन्यासी तरी माध्यानासी तोंडवासी, माध्यानासी तोंडवासी. हो मालक, तुम्ही तर कीर्तनातून सांगता, कथेतून सांगता की तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे, 16,108 त्याला पत्नी आहे, सोन्याची नगरी आहे त्याची. आणि मी असं ऐकलंय की उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. अख्ख्या शास्त्राने त्याचं वर्णन करत असताना सांगितलंय, उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, दुधाचा सागर दिलाय त्याला, जा ना त्याच्याकडे. सुदामजीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सुदामदेव आपल्या पत्नीला सांगता, सुशीला, ए सुशीला, एवढं सोन्यासारखं पवित्र अंतकरण तुझं, आणि तुझ्या अंतकरणामध्ये अशी इच्छा कशी निर्माण झाली का मी देवाकडे जावं काही मागावं. अगं वेडे, मी या परिस्थितीमध्ये आहे, मला जेवायला भेटत नाहीये, मी एवढा गरीब आहे, एवढा दारिद्र्य आहे, म्हणून माझ्या देवाला बरं वाटतंय ना, मी जीवनभर असं राहील, माझ्या देवाला त्रास देणार नाही. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी, नेमा नटळे निर्धारी. सुशीलाने विचार केला, हा बाबा मरल पण देवाला काही मागणार नाही, आता काहीतरी डोकं लावावं लागेल ना. हे बघा, नका देवाला काही मागू, पण भेटील तर जा. असं सांगितलं जातं की नवऱ्याने केलेलं पुण्य बायकोला अर्ध फुकट भेटतं घरी बसल्या बसल्या. तुम्ही भेटून या ना त्यांना. सुदामदेव म्हणतात, माझी खूप इच्छा आहे ग, गुरुकुलापासून माझ्या कन्हैयाची, माझ्या कृष्णाची माझी भेट नाहीये. मलाही खूप वाटतंय माझ्या कृष्णाला भेटावं, माझ्या कन्हैयाला भेटावं, पण कोणत्या तोंडानं जाऊ ग. मला जर वहिनी साहेबांनी विचारलं काय दिलंय आमच्या वहिनीने, तर मी काय सांगू ग. 3 दिवस झाले चूल पेटली नाही. सुशीला आपली हुशार पत्नी होती. बघा, पाहुणे बाहेर बसलेले आहे आणि घरात साखरपत्ती नाहीये. हे नवऱ्याला न कळता जी चहा करते तिला पतिव्रता म्हणा, तिला लक्ष्मी म्हणा. आणि लोक बैठकीत बसलेले नाही, भुताड भांडी आदळतंय असं समजा, चुडीली नची, हिला नवऱ्याची इज्जत करता येत. बरोबर आहे ना. नवऱ्याची इज्जत कशी करायची, काही नसताना सुद्धा भागवा भागव करणं. हुशार होती ना, तिने विचार केला. ते म्हणतात तेही खरं. जर विचारलं रुक्मिणी आई साहेबांनी सत्यभामेने काय पाठवलं, काय सांगू, कोणत्या तोंडाने सांगू माझ्याकडे. काळजी करू नका मालक, तुम्ही जाण्याची व्यवस्था करा, मी काहीतरी व्यवस्था करते. 2-4 घरी सुदामदेवाच्या पत्नी गेल्या आणि पोहे घेऊन आल्या. एवढं नशीब खराब होतं महाराज, पोहे बांधण्यासाठी धोतर सुद्धा व्यवस्थित नव्हतं. मला एक प्रश्न पडलाय की एकाही घरचे पोहे सुदामदेवाच्या पत्नीला आणता येत होते, मग 4-5 घरचेच का आणले, याचं कारण काय. त्या पोह्याच्या द्वारे जगाच्या मालकाला संदेश देत आहे, देवा तुझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले रे, आम्ही संसाराची राख रांगोळी केली, जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. देवा एवढं जर आम्ही तुझं चिंतन करतो, एवढं जर तुझं देव 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 करतोय, तर एक टायमाची जेवणाची व्यवस्था तुझ्याकडून होत नसत तर आग लागो तुझ्या देवपणाला. काय करायचं तुझं ते देवपण. पोहे बांधायला धोतर नव्हतं, 10-12 गाठी असणार धोतर, त्याच्यामध्ये पोहे बांधले आणि सुदामदेव आता भगवंताच्या भेटीला निघाले. घनश्याम तुझे ढूंढने जाऊ कहाँ कहाँ, अपने विरह की याद को
दिलाऊ कहा कहा. मुक्काम दर मुक्काम करत निघालेले आहे. चैत्र महिन्याचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे. पायात चप्पल नाहीये, काटे पायात मोडलेले, रक्त पायातून येत आहे. तहान लागली आणि एका झाडाखाली सुदामदेव बसलेले. देवाला म्हणता, देवा भूक लगती है, प्यास लगती है, कैसे आओ तेरी द्वारिका, आस भी अब उदास लगती है. ज्या आशेनं घरातून निघालो होतो देवा, ज्या उत्कंठेनं घरातून निघालो होतो, ती आशा माझी सुद्धा मावळून गेलेली आहे. दूर नगरी, बड़ी दूर नगरी, काना दूर नगरी, बड़ी दूर नगरी. टाळी. दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. दूर नगरी, बड़ी दूर नगरी, कृष्णा दूर नगरी, बड़ी दूर नगरी. दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. ओ कैसे आओ रे कन्हैया, 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 कैसे आओ रे कन्हैया. तेरी गोकुल नगरी, बड़ी दूर नगरी. हाँ, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. जय हो. रात को आहू काना डर मोहे लागे, रात को आओ कान्हा, डर मोहे लागे. दिन में आहू तो देखे सारी नगरी. दिन में गाओ तो के सारी नगरी. रात को आहू काना डर मोहे लागे, दिन में आहू तो देखे सारी नगरी. बड़ी दूर नगरी, काना दूर नगरी. दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. जय हो.
प्राप्त होऊ नये, माणसाला बिघडण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये पहिली रूप, तारुण्य, संपत्ती आणि मोठं पद. रूप, मनुष्य रूपवान असावा, मनुष्य तरुण असावा, मनुष्य संपत्ती माणसाकडे असावं, माणसाकडे मोठं पद असावं. या चार गोष्टी जर एका माणसाकडे चुकून आल्या की मनुष्य बिघडल्याशिवाय राहत नाहीये. नास्तिक होता. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षित राजा वेन राजाचं चरित्र सांगतात. किती गोड श्लोक आहे पहा. यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मे मयि विद्वेषु सवा आशु विनश्यति. यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु. जो धर्माला मानत नाही एक, जो गाईला मानत नाही दोन, जो शास्त्राला मानत नाही, जो कीर्तनाला मानत नाही, जो कशालाच मानत नाही, त्याला नास्तिक म्हणा. आणि कलियुगामध्ये तर यांचा भरणा खूप झालाय. ऐका कलीचे मेहमान, असत्यासी रिजले जन. पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. कलियुगामध्ये भागवत महात्म्यामध्ये आपण एक श्लोक पाहिला. तरुणी प्रभुतागे हे शालको बुद्धिदायका, कन्या विक्रयो लोभा दंपत्तीनांच कलकरम. कलियुगामध्ये असंच चाललंय महाराज. असत्यासी रिजले जन. संतांच्या नावाखाली जनतांची संख्या जास्त झाली. पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपल्याला दुसऱ्या लोकांपासून भीती नाहीये, वाईट लोकांपासून धर्माला भीती नाही. जे धर्मात राहून धर्माचं आव आणतात, धर्मांचं पाखंड करतात, अशा पाखंडी लोकांपासून या संप्रदायाला भीती आहे आणि या देशाला सुद्धा भीती आहे. मला तर वाईट वाटतं. ज्याला धर्माविषयी ज्ञान नाही तो धर्माचा मालक होऊन बसलाय. ज्याला छत्रपती शिवाजी महाराजाविषयी असताना तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मालक होऊन बसलाय. आणि लोक बी एवढे वेडे महाराज. आता पंढरपूरची वारी आली. काय आली? पंढरपूरची वारी आली. बघा ना तुम्ही आता मीडियावाली मंडळी पंढरपूरच्या वारीच्या टायमाला अभिप्राय कोणाचा घेतात? ज्याच्या गळ्यात माळ नाही. जे मुक्कामाच्या टायमावर लॉजवर झोपतो त्याला म्हणतात बोला ना पंढरपूर विषयी तुमचं काय मत आहे. त्याला काय डोंबलं कळणार आहे? अरे त्याच्या गळ्यातच माळ नाही ना. ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला टाळ वाजवता येत नाही, जो मुक्कामाच्या टायमावर लॉजवर झोपतो, जो हॉटेलवर खातो, त्याला वारी विषयी विचारून काय फायदा आहे? 15 दिवसाला जो वारकरी पंढरपूरला जातो, पायी आळंदीला येतो, असे एखाद्या वारकऱ्याला त्या वारीचा आनंद विचारा ना महाराज. हे बघा, मिरगाचा पाऊस लागला, मिरगाचा पाऊस पडण्याच्या अगोदर शेतकरी शेतीची मशागत करून तयार असतो. महाराज तर सांगतात मडे झाकोनिया करती पेरणी. मडे झाकता एखादं घरचं जर मेलत लोक म्हणतात पहिली पेरणी करून नंतर जाळू याल, तसे जाळत नाहीये. मग शेतकरी जर शेतीची एवढी तयारी करतो तर ज्ञानोबरायच्या प्रस्थानाची तारीख माहीत झाली, तुकोबरायच्या प्रस्थानाची तारीख माहीत झाल्यानंतर वारकऱ्याला झोपेत असेल का हो? संपदा सोहळा नावडे मनाला, 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 संपदा सोहळा नावडे मनाला. लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसे आवडे मानसे, जावे पंढरीसे आवडे मनास, जावे पंढरीसी आवडे मनासी,
संपदा सोहळा नवडे मना. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.